ही आपली पुढची असाइनमेंट आहे. 20 सेंटीमीटर त्याची विड्थ आणि हाईट जी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. दोन्ही ड्रॉइंग दोन्ही स्केच सारखे आहेत, बघताय तुम्ही. फक्त हे जे चित्र आहे हे वॉर्म कलर्समध्ये म्हणजे उष्ण रंगामध्ये त्याला रंगवलेलं आहे आणि हे चित्र जे आहे ते शीत रंगामध्ये कूल कलर्समध्ये हे रंगवलेलं आहे. बघताय तुम्ही इथं एक झाड आहे, हे दोन डोंगर आहेत, ही नदी आहे आणि एक हे घर आहे. हे ग्राफ ड्रॉइंग आहे म्हणजे 1-1 सेंटीमीटरचे आपण याला स्क्वेअर तयार करून घेतलेले आहेत. नीट समजून घ्या तुम्ही. दोन्ही ठिकाणी सेम डिझाईन आहे आणि त्याचे माप देखील आपण सेम ठेवलेलं आहे. 1-1 सेंटीमीटरचा 1-1 हा चौकोन आहे. ह्याच्यामध्ये एक स्कीम घेतलेली आहे. जे वॉर्म कलर्स आहेत त्याचे आपण 4 शेड घेतलेले आहेत. डार्क, मिडल, लाईट आणि अजून एक लाईट. आणि सिक्वेन्स ही खालच्या स्क्वेअरमध्ये त्याला हलवलेली आहे, दिसतंय. फक्त तुम्ही जिथं डार्क आहे तिथं लाईट कलर आलेला आहे, जिथं मिडल आहे त्याच्या खाली एकदम थोडासा मिडल आलेला आहे. जे 4 शेडमध्ये हे चित्र आपण पूर्ण केलेलं आहे. तसेच रचना या कूल कलर्समध्ये देखील आपण केलेली आहे. रेड कलरसाठी त्याचा अपोजिट कलर आहे ग्रीन, म्हणजे हिरवा. लाल रंगाचा विरुद्ध रंग आहे हिरवा, तर आपण इथं हिरवा रंग घेतलेला आहे. डोंगरासाठी आपण येलो कलर वापरला होता, त्याच्या इथं त्याचा अपोजिट कलर घेतलेला आहे ब्लू, व्हायलेट कलर थोडक्यात. नदीसाठी ऑरेंज रेड घेतला होता, सेम इथं ब्लू कलर आपण त्याचा अपोजिट वापरलेला आहे. म्हणजे इकडं जे रंग आहे त्याच्या विरुद्ध रंग आपण या इकडं दुसऱ्या चित्रामध्ये आपण वापरलेले आहे. अगदी पूर्ण ह्याला कुठेही आउटलाईन केलेली नाही आहे. म्हणजे 1 सेंटीमीटरच्या एका चौकोनामध्ये आपण ते चित्र त्या रंगाने सिक्वेन्सनी, जी आपण सिक्वेन्स घेतलेली आहे त्या सिक्वेन्सनीच आपण ते रंगवलेलं आपल्याला दिसतंय. फक्त एक लक्षात ठेवायचं की जी आपण 4 शेड तयार केलेले आहेत तो सगळ्यात आधी डार्क, त्याच्यानंतर थोडा लाईट, त्याच्यानंतर अजून थोडा लाईट आणि नंतर एकदम लाईट, असे 4 टोनमध्ये त्याला आपल्याला रंगवायचं आहे. तर ही आपली पुढची असाइनमेंट आहे. सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक बघा. आपल्याला 2 चित्र न काढता फक्त एकच चित्र आपल्याला काढायचं आहे. इथं मी 2 चित्र तुम्हाला मुद्दाम दाखवले. तुम्ही कुठलीही स्कीम घ्या किंवा सरळ या आपल्या ज्या ओरिजिनल रंगामध्ये आपण त्याला रंगवतो त्या रंगात ते रंगवलं तरीही चालेल. फक्त सिक्वेन्स त्याची हलता कामा नाही, सिक्वेन्स मात्र ठेवायची आपल्याला. इथं आपण 4 रंग वापरले, आपण आपल्याला आपल्या स्केचमध्ये 3च रंग वापरणार आहे आपण, लाईट, मिडल आणि डार्क. तुम्हाला 3 टोनमध्येच हे चित्र पूर्ण करायचं आहे, लाईट, मिडल आणि डार्क. फक्त वरती जी सिक्वेन्स आपण ठेवली आहे लाईट, मिडल, डार्क, त्याच्या खालच्या लाईनमध्ये डार्कच्या खाली लाईट आला पाहिजे, म्हणजे ती एक घर त्याला आपल्याला पुढं रंगवायचं आहे. या सिक्वेन्सने हे आपल्याला चित्र पूर्ण करायचं आहे. ओके, थँक्यू.